नमस्कार. मंडे स्पेशलमध्ये आज आपण बघूया मसुराची आमटी. तर ही आमटी अगदी झटपट कशी होईल हे मी तुम्हाला दाखवते. मसूर फार वेळ भिजत घालायला लागत नाहीत आणि त्यात हे माझ्या गावचे मसूर आहेत. खूप टेस्टी आहेत. अगदी एक तर छोटे असे बारीक बारीक दाणे आहेत आणि इतके टेस्टी आहेत. हे मी धुवून स्वच्छ जरा वेळ पाण्यामध्ये भिजत घालते, जेणेकरून आपलं बाकीचं मसाला वगैरे होईपर्यंत हे भिजत राहतील. तर इथे मी आता कुकर घेतला आहे छोटासा, जो माझा 2-2.5 लिटरचा कुकर आहे. त्यामध्ये तेल घालून त्याच्यावर लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत ठेचून आणि कढीपत्ता. त्यावर आता कांदा घालायचा आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतून होतोय आपला, तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी टोमॅटो घातला आहे आणि तोही परतून घेतला आहे. तर तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे, जर आपल्याला ही मसूरची आमटी अगदी झटपट करायची असेल तरी ती 10 मिनटाच्या आत तयार होते, जर तुमच्याकडे वाटण असेल. इथे आता मी हिंग, हळद, तिखट, धणे पावडर आणि गरम मसाला हे सर्व घालून घेतलं आहे आणि ना हे परतत असताना थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. हे बघा, अगदी 1 ते 2 चमचा पाणी घातलं आहे आणि त्यावर आता मीठ घालून घेते. हे मीठ घालून पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि यावर मी आता हे वाटण घालते. कालचं जर तुम्ही माझा मोठा व्हिडिओ बघितला असेल, त्यात मी वाटणाची पूर्ण रेसिपी दाखवली आहे. कांदा, खोबरं, धणे आणि काही गरम मसाले घालून भाजून आपण याचं वाटण केलेलं आहे. आणि आता मी हे वाटण परतून झाल्यावर आपण जे भिजत घातले होते ते मसूर घालून घेते. पुन्हा हे छान व्यवस्थित करायचे आहेत, मिक्स. आणि ते मिक्स झाल्यानंतर मी एक बाजूला आधीच गरम पाणी करायला ठेवले होते. जसं आपण नेहमी मी तुम्हाला सांगते की गरम पाणी घातल्यामुळे छान तरी येते आणि आपली कुठचीही आमटी भाजी ही दिसायलाही सुंदर दिसते आणि लगेच शिजते. आता याला आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 शिट्यांमध्ये आपलं सुंदर असं आमटी, मसूरची आमटी तयार होईल. तत्पूर्वी मी थोडंसं चवीपुरतं गूळ घातला आहे आणि आता इथे आपली आमटी तयार झालेली आहे. तर कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. चला तर मग, एन्जॉय. हॅपी मंडे.